स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये. MHT CET PCM फेज 1चा रिझल्ट जो आहे तो आलेला आहे. रिझल्ट म्हणजे काय नेमकं समजून घ्यायला आपण रिझल्टच म्हणू शकतो. तुम्हाला जे आहे ते ग्रॅव्हियन्स रेज करण्यासाठी विंडो ओपन झालेली आहे किंवा तुम्ही त्याला ऑब्जेक्शन्स म्हणू शकता. मग हे ऑब्जेक्शन्स जेव्हा आपण चेक करायला जातो तेव्हा तुम्हाला तुमचा पूर्ण पेपर बघायला भेटतो विथ आन्सर की. ओके, त्याच्यामुळे आपण याला या एक प्रकारचा रिझल्टच म्हणूया. तुम्हाला पर्सेंटाईल तुमचं नंतर कळेल, पण आज 200 मार्कापैकी तुम्हाला किती मार्क्स पडले हे मात्र आज तुम्हाला समजणार आहे. तर तुम्हाला यासाठी काय करायचंय, सीईटी सेलच्या वेबसाईटवर जायचंय. मी त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ऑफिशियल लिंक, पीडीएफ सगळं मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. तुम्ही ते त्याच्यावर क्लिक करा. तिथे जाऊन तुमच्या ईमेल आयडी आणि पासवर्डने तुम्ही लॉग इन करा. तिथे तुम्हाला एक ऑब्जेक्शन्स नावाचा एक टॅब दिसेल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा पूर्ण पेपर दिसणार आहे. त्या पेपरमध्ये तुम्ही सिलेक्ट केलेलं ऑप्शन आणि काय करेक्ट ऑप्शन आहे हे सुद्धा तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यामुळे ओव्हरऑल तुमचा जो काही स्कोर आहे तो पूर्ण तुम्हाला तिथे दिसणार आहे. 200 आउट ऑफ तुमचा किती आलेला आहे. आणि जर एखादा क्वेश्चन किंवा एखादा ऑप्शन तुम्हाला वाटतंय की ते चुकीचं आहे, म्हणजे सीईटी सेल कडूनच चुकलेलं आहे, तुमचं नाही, सीईटी सेल कडूनच काहीतरी चूक झालेली आहे, प्रश्नामध्ये चूक आहे, ऑप्शन मध्ये चूक आहे, तर त्या क्वेश्चनसाठी तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता. आणि जर तुमचं ऑब्जेक्शन बरोबर असेल, तुम्ही रेज केलेलं जे काही ऑब्जेक्शन आहे, समजा तुम्ही म्हणता याचं करेक्ट आन्सर ऑप्शन ए नाही सी आहे, तर त्याचे जे काही मार्क्स असतील ते तुम्हाला भेटणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, ऑब्जेक्शन्स टॅब मध्ये जाऊन तुम्ही ऑब्जेक्शन्स रेज करू शकता. पहिले तुम्हाला पूर्ण तुमचा पेपर बघायला भेटणार आहे. तुम्हाला करेक्ट आन्सर्स, करेक्ट क्वेश्चन, तुम्ही सिलेक्ट केलेलं ऑप्शन सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता सीईटी सेलच्या वेबसाईटवर ही इन्फॉर्मेशन आता अवेलेबल नाहीये, पण ही फॉर शुअर आहे की 3 दिवस तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. 20 मे टू 22 मे पर्यंत 3 दिवस आहेत. 3 दिवसामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करायचंय आणि तुम्हाला 1,000 रुपये फी पे करायची पर क्वेश्चन. ओके, तुम्हाला जर एक क्वेश्चन त्याचं सबमिट करायचं तर तुम्हाला 1,000 रुपये लागणार आहेत. आय नो की ही फीस जास्त आहे, पण सीईटी सेल दरवर्षीप्रमाणे याला 1,000 रुपये ठेवत असतं आणि याचे काही रिफंड वगैरे आतापर्यंत तरी कधी भेटलेला नाहीये आणि मला वाटत नाही की यावर्षी सुद्धा तुम्हाला काही याचा रिफंड वगैरे भेटणार आहे. सो तुम्हाला जिथे शुअर वाटतं की हा हे क्वेश्चन चुकीचा आहे, फॉर शुअर तुम्ही ऑब्जेक्शन रेज करा, ग्रुप्स बनवा आणि त्या ग्रुप्समध्ये मिळून जर तुम्ही ऑब्जेक्शन रेज केले, कारण एकाच मुलाने सेम क्वेश्चनला ऑब्जेक्शन रेज करण्यामध्ये काही पॉईंट नाहीये. मी डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा देतोय, ज्यामध्ये तुम्हाला सविस्तर अपडेट्स भेटणार आहेत. इथून पुढे असणाऱ्या सगळ्या प्रोसेसचे, ऍडमिशन प्रोसेस, काउन्सिलिंग प्रोसेस, सगळ्याचे सगळे स्पॉट राऊंड्स या रिलेटेड सगळे डिटेल्ड अपडेट्स तुम्हाला त्या ग्रुपमध्ये भेटणार आहेत. त्यासाठी तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन झालं पाहिजे. तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करा किंवा माझ्या नंबरवर तुम्ही कॉल सुद्धा करू शकता. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ.